नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये ज्ञानराजाचा प्रवास ज्या पद्धतीने आपण पाहिला आहे आणि ज्या पद्धतीची अनुभूती प्रत्येक ठेवीदाराला आली, वास्तविक स्वरूपात ही खूप वेदनादायी आणि प्रचंड मनस्ताप देणारा विषय. पण हा विषय मांडणं आणि हा विषयाची विवेचना करणं हे फार गरजेचं आहे. कारण समाजपटलावर अशा घटना परत पुनरावृत्ती होऊ नये आणि समाजामध्ये या गोष्टीची या ज्ञानराजाच्या माध्यमातून चांगला चोख बसावा यासाठी आपण नेहमी कार्यशील आहे. वास्तविकता ज्या पद्धतीनं ज्ञानराजाचा विषय प्रवास सुरू झाला, ती मीटिंग, सेटलमेंट, सोलापूरची मीटिंग, बीडची मीटिंग, त्याच्यात आलेली मध्यस्थी, या पद्धतीच्या भूमिका या आपण सगळ्या जवळून पाहिल्या. त्यानंतर त्याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे ताशेरे ओढण्यात आले, ज्या पद्धतीची अटकसूत्र सुरू झाली आणि अटकसूत्र सुद्धा नाममात्र, कारण की अंगावर पडलं की त्याची प्रचिती द्यायची म्हणून केलेली कारवाई. सुरेश कुटे, अर्चना कुटे, आशिष पाटोदेकर, यशवंत कुलकर्णी आणि त्यांचे चिरंजीव, पण त्याच्यातले अर्चना कुटे अजूनही या प्रकरणाच्या बाहेर आहे. जरी अपराधी असेल तरी ती फरार म्हणून घोषित. आणि या सगळ्या प्रक्रिया जेव्हा आम्ही आमच्या पटलावर पाहतो, मग ह्याच्यातून खरा संघर्ष सुरू होतो तो ठेवीदारांचा. ठेवीदारांनी ज्या पद्धतीची आक्रमक भावना, आक्रमक पवित्रे ज्या पद्धतीने घेतल्या आणि आपोआप एक नेतृत्व उभे राहिले. हे नेतृत्व काही दिवस पट्ट्यावर चालले, धावले, पण नंतर काय परिस्थिती झाली, आज ज्या पद्धतीची मीमांसा करणं गरजेचं आहे. कारण वास्तविकता आंदोलन किंवा जे काही एखादी चळवळ चालते, ती चळवळ यशस्वी व्हावी या हिशोबाने केली जाते. परंतु त्याच्यातले वाद आणि विवाद जेव्हा चौहट्यावर येतात ना, तर खऱ्या अर्थानं तिथं ही सगळ्या गोष्टी मरतात आणि या मेलेल्या गोष्टींचा प्रभाव हा सर्वसामान्य ठेवीदारावर. वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीचा प्रवास ज्ञानराजाचा चालला, ज्या पद्धतीने एमपीआयडी ऍक्ट असेल, एमपीआयडी ऍक्टच्या माध्यमातून पोलिसांनी केलेला काम चुकारपणा असेल, या पद्धतीने आजही न्यायालयीन व्यवस्थेमध्ये आजही या सगळ्या गोष्टीचे कोरम अजूनही कोरे आहेत. कारण की या कोरम मध्ये ज्या पद्धतीची पूर्णत्व पोहोचायला पाहिजे, म्हणजे याच्यातले ज्ञानराजाचे जेवढे संचालक मंडळ आहे ते सगळं संचालक मंडळ हे त्यांच्या परिस्थितीत आलं पाहिजे. परंतु आजही या गोष्टी कायद्याच्या पटलाच्या बाहेर आहेत, त्यामुळे तो कोरम पूर्ण होणंही शक्य नाही. तर दुसरा राहिला, आता ज्या पद्धतीच्या कारवाया सुरू आहेत आणि व्यावसायिकांच्या माध्यमातून ज्या घडामोडी सुरू आहेत, पण ह्याच्यात कुठलाही ठेवीदार आणि कोणतीही नेते मंडळी आज कसल्याही भूमिकेत नाही. कारण नेते म्हणायला आम्हाला खूप आवडतं, क्रेडिट घ्यायला आम्हाला खूप आवडतं, पण कामाची वेळ आली ना की स्वतःचे काम सुधारतात. मग ह्याची खेळ, त्याची खेळ, जशा पद्धतीने आपण नेहमी उदाहरण देतो, मराठवाड्याची खेकडी, एकमेकाच्या पाय ओढण्यातच मन नाही. कन्स्ट्रक्टिव्ह काय आहे, काम केलं काय पाहिजे, कशा पद्धतीनं प्रशासनाला धारेवर धरलं पाहिजे, हे विषय फक्त कुठं होतात, एकमेकाच्या पाय ओढण्याच्या माध्यमातून. वास्तविक स्वरूपात शासकीय पटलावर ठसा उमटवण्यासारखी कामं आजही एकाही कुणी नेतृत्व, स्वतःला स्वयंघोषित नेतृत्वाचा मानणार आहे, एकही गोष्ट केली नाही. सुरुवातीच्या काळात ज्या पद्धतीची आंदोलनं झाली किंवा ज्या पद्धतीची आंदोलनं झाली, उपोषणं झाली, ती उपोषणाची दखल तरी शासनाने त्यावेळेस घेतली. पण नंतरच्या काळात जे स्वतःची परिस्थिती, स्वतःची पाठ फोपाटण्याच्या नादात अनेक अशी नेतृत्व तयार झाली की त्या नेतृत्वाने फक्त काय केलं तर याची ओढ आणि त्याची ओढ, या नादात या माणसाला ट्रोल कर, त्या माणसाला ट्रोल कर आणि स्वतःचे बडेजावपणा दाखवण्याचा प्रयत्न. वास्तविक परिस्थितीमध्ये या सगळ्या परिस्थितीत मेला तो सर्वसामान्य ठेवीदार, ज्याने त्याच्यावर तुमच्यावर आशा ठेवून, तुमच्यावर अपेक्षा ठेवून, तुमच्या खांद्या तुमची भक्कम साथ समजून प्रत्येक गोष्टीला तुमच्यावर सोडून दिलं होतं. परंतु तुमच्यातल्या कुचकामीपणा, तुमच्यातली राजकारणी वृत्ती आणि तुमच्यातला जो एकमेकाला टांगा खेचण्याचा जो कार्यक्रम आहे ना, तो कार्यक्रम खऱ्या अर्थानं प्रभावित करतो तो सर्वसामान्य ठेवीदार. वास्तविक स्वरूपात हे सगळं झालं नाही पाहिजे होतं, कारण की या सगळ्या गोष्टीची जी विषय आहे ते सगळ्यांना न्याय मिळवण्यासाठी, आपला अडकलेला पैसा परत मिळवण्यासाठी,
परंतु आता काय होतंय की जे ठेवीदार या ज्ञानराजाचे ठेवीदार आहेत तेही स्वतःला नेते समजतात आणि त्यांचे पैसे नाही, याचा अर्थात आता काही संबंध राहिलेला नाही, तेही स्वतःला या लढ्याचं नेतृत्व करण्याची तयारी. म्हणजे वास्तविकता नेमकी काय, कोणतं असं गवाड यामध्ये लपलेलं आहे. आणि मात्र याच्यात फायदा कुणाचा होतोय माहिती, त्या अर्चना कुठेच. कारण की ते नेहमी आपल्याला म्हणणं आहे की दोन कोल्याच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीने अर्चना कुठे प्रशासन मस्त भूमिका बघताय, ज्या पद्धतीची बघायची परिस्थिती घेऊन आणून ठेवलेली आहे. आम्ही फक्त ओरडतोय, बोलतोय, पण सर्वसामान्य ठेवीदार तर हवा दिलाय ना. आम्ही कमीत कमी तुमचे विषय पटलावर आणून तुमच्या संदर्भातून चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु या गोष्टीला सुद्धा तुमच्या त्या पोटात तुम्हाला ते पचत नाही. तुम्हाला ती भीती वाटते की आमचं नेतृत्व गायब होतं का काय. अहो, नेतृत्व करणाऱ्या माणसाला, काम करणाऱ्या माणसाला कसल्याही प्रकारची भीती नसते. कारण की त्याचं काम बोलत असतं, करायचं काही नाही, पण त्याच्या डिमक्या मात्र सगळ्या मराठवाड्यात वाजल्या पाहिजेत, सगळ्या ठेवीदारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, याची मात्र तुम्ही चांगली काळजी घेता. त्याचा एक अनुभव चांगला आला. व्हॉट्सअप ग्रुपला काही भोळे भाबडे ठेवीदार आहेत, त्यांना मेसेज फॉरवर्ड करायचे, त्यांना ते मेसेज आपल्या टायपिंग बरोबर पेस्ट करायला सांगायचे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या गोष्टी लोकांकडून मधून घ्यायच्या. ही जर भूमिका तुमची या राजकारणी टप्प्यात असेल तर तुम्ही कसल्या ठेवीदारांचे हितचिंतक आहे. तुमचा हा सगळ्यात मोठा कावा त्या अर्चना कुटेला वाचवण्यासाठी तर नाही ना. आणि वास्तविक परिस्थितीमध्ये याच परिस्थितीचा फायदा अर्चना कुटेने प्रशासनाने घेतलाय आणि स्वतःला ज्या पद्धतीचा मलिदा वरपायचा आहे ना, तो मलिदा वरपलाय. मात्र गळचिपी झाली ती सर्वसामान्य ठेवीदारांची. आज 6 लाख ठेवीदार या गोष्टीमध्ये अडकलाय. नेतृत्व करणारे किती आहेत आणि स्वतःला स्वयंघोषित नेतृत्व समजून सर्व ठेवीदारांच्या मड्यावर आपली मिऱ्या वाटण्याचं काम सुरू आहे. वास्तविक स्वरूपात ही भाषा वापरायला नाही पाहिजे, पण चीड येते हो. कारण एक विषय चांगल्या पद्धतीने मार्गस्थ झालेला, ज्या विषयाची खऱ्या अर्थानं पडसाद ही महाराष्ट्रभर उमटली, मुख्यमंत्र्यांनाही दखल घ्यावी लागली. जरी त्यांच्या हातात काही नसताना सुद्धा आपल्याकडे शिल्लक असलेल्या यंत्रणेवर म्हणजे गृह विभाग आणि सहकार विभागाच्या बैठका घेऊन हा विषय कशा पद्धतीने लवकरात लवकर निपटारा करता येईल. परंतु मात्र स्वयंघोषित समजणाऱ्या नेत्यांनी फक्त आपलीच पाठ वाढवण्याचा प्रयत्न केला आणि याची परिस्थिती, याचा फायदा हे मात्र त्या जे अपराधी आहेत, ज्यांनी आपल्याला चुने लावलेत, आपल्या पैशावर आईश केली, त्या लोकांनी मात्र याचा चांगला मलिदा वरवडला. मित्रांनो, यासाठी तुम्हाला जागा होण्याची गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीची परिस्थिती तुम्ही दुसऱ्याच्या वर अवलंबून राहून स्वतःच्या पायावर जो दगड मारून घेताय, ती खरी तुमच्यातली कमतरता आहे. वास्तविक स्वरूपात आपण सक्षम झालो तर आपला लढा हा चांगल्या पद्धतीने होईल. काम करणारे खूप लोक आहेत ना, आणि ते लोक जर तुमच्यासोबत जुळत असतील, तुमच्यासोबत येत असतील, तर त्यांना कशाला दुजोरा द्यायचा. पण आमच्याकडं एक पद्धत आहे, आम्हाला कोणीतरी लादलेला आवडतो, कोणाला तरी आमच्यावर आणून अण्णा, आबा, काका, मामा अशा संज्ञा देऊन आम्हाला आमची प्रतिष्ठा वाढवणारा माणूस आम्हाला आवडतो. आणि या गोष्टी सोडा. वास्तविक स्वरूपात तुम्हाला ज्या पद्धतीच्या परिस्थिती आहेत आणि तुमचा पैसा हवा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं स्वतः प्रेरित व्हावं लागेल आणि स्वतः प्रेरित होऊन या लढ्याला सक्षम पद्धतीने, आता तर 50% लढाई संपलेली आहे, 50% शिल्लक आहे. कारण की येणाऱ्या परिस्थितीत अनेक अडचणी येणार आहेत. आता खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने व्यावसायिकांनी आता डीसीसी बँकेत ज्या पद्धतीचं खातं उघडलंय आणि खात्यामध्ये आता वसुलीची प्रक्रिया सुरू करायची, तर या वसुलीमध्ये 100 कोटीचं ऍसेट आज उपलब्ध आहे. त्या ऍसेटच्या माध्यमातून जर सर्वसामान्य ठेवीदार मोकळा होत असेल, याची औषधा गोळ्यांची परिस्थिती अडकलेली असेल, त्या लोकांना जर खऱ्या अर्थानं दिलासा मिळत असेल तर खऱ्या अर्थानं या आंदोलनाची गरज आणि निकड फार गरजेची. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही यांच्यावर त्यांच्यावर विसंबून न राहता वास्तविक स्वरूपात कामासाठी विसंबून राहा आणि हे आंदोलन मोठं करून सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य ठेवीदारांना खऱ्या अर्थानं लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करा. याविषयी आपली काय मत असतील, प्रतिक्रिया असतील, निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.
आहे.